नमस्कार नमस्कार नमस्कार. मी सुदर्शन. मी हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय. तर जे गेट टुगेदर झालं होतं जे 4-5 वर्षापूर्वी, तर त्याचे फोटोज आणि त्याचे काही छोटेसे व्हिडिओज माझ्याकडे होते आणि बऱ्याच लोकांना ते मिळाले नव्हते माझ्याकडून किंवा मी शेअर केले होते, पण ते मुली असतील मुलींपर्यंत पोहोचलं नव्हतं आपल्या क्लासमधल्या. आपला गेट टुगेदरचा व्हिडिओ हा मी छोटासा बनवतोय. ह्याच्यामध्ये तुमच्या सर्वांचे फोटो काढले होते. फोटो माझ्याकडे सेव्ह होते आणि ते मला तुम्हाला द्यायचे होते, पण कशा माध्यमातून द्यायचे हे समजत नव्हतं. म्हणून मी हे युट्यूब चॅनलवर, माझे एक छोटंसं युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती मी पोस्ट करतोय. केला आपले शिक्षक, जे मराठी शाळा असेल किंवा आपले जे हायस्कूल असेल, याच्यामध्ये जे आता सध्याचे शिक्षक आहेत, म्हणजे काही शिक्षक मुख्याध्यापक पण झालेत आणि काही शिक्षक जे रिटायर्ड झाले, तर सर्वजणांना आपण एकत्र केलं होतं आणि ते सगळे आपल्या ह्या गेट टुगेदरसाठी आले होते. तर मला महत्वाचं सांगायचं म्हणजे काय, तर आपण जे गेट टुगेदर केलं होतं हे सगळ्यात पहिलं गेट टुगेदर होतं जे आपल्या शाळेमध्ये केलं होतं. त्यामुळे सर्व शिक्षकांनी आपल्याला अप्रिशिएट केलं होतं. बऱ्याच शिक्षकांना ज्यावेळी मुलांनी आमच्या कॉन्टॅक्ट केला, तर त्यावेळी सुद्धा सर्वजण तिथे आले होते. चॅनल आहे YouTubeला उन्हाळ दिवस नावाचं, तर त्याला जाऊन तुम्ही जस्ट चेक करू शकता. त्याच्यामध्ये हा व्हिडिओ तुम्हाला सापडेल. हा व्हिडिओ तुम्ही कुठेही बघू शकता, म्हणून तरी YouTubeवर मी ठेवतोय हा व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला डाउनलोड करायचीही गरज नाही. तुम्हाला कधीही तुम्ही गेला तर उन्हाळ दिवस जरी टाईप केला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ दिसेल. तुम्ही कुठेही असा. तुम्ही सर्वजण तिथे आला होता त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपण गेट टुगेदर नक्की करू. 1-2 वर्ष तरी जाऊ दे त्यासाठी. म्हणजे आपली जी 40 असते, 40व्या वर्षात गेल्यानंतर आपण करू. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, उन्हाळ दिवस. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या गावच्या रिलेटेड काही गोष्टी तुम्हाला आठवणी देतील, अशा काही गोष्टी आम्ही तिथे मी पोस्ट करत राहीन कधीतरी वेळ मिळेल तशा, आणि तुम्हाला ते बघायलाही आवडेल. सो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच कनेक्ट राहा. तर ही झाली आमच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी, गेट टुगेदर 2004 बॅच. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला AI चे व्हिडिओज भेटतील, जे अंगणवाडी आहे तुमची थोडे सिमिलर, आणि मराठी शाळा आहे विद्यामंदिर सोनाळी, त्याचबरोबर आमचं हायस्कूल धाकेश्वर हायस्कूल सोनाळी, हे तुम्हाला आठवण होईल म्हणून व्हिडिओ मी बनवलेत. तर कार्यक्रम सुरुवात करून आम्ही पहिला विभाग जो असतो आपला प्रत्येक कार्यक्रमाचा, तो म्हणजे जेवणाचा विभाग, तो कम्प्लीट करून घेतला आणि त्यानंतर आपलं स्वागत समारंभ करून मनोगताला सुरुवात केली. सरांनी फोटोपूजन केलं, जे बसमेसर होते त्यांनी, आणि सर्व शिक्षक. तर याच्यासोबत आपल्या कार्यक्रमाची चांगली सुरुवात झाली. सर्वांनी मनोगत व्यक्त करून सर्वांनीच आमच्याविषयीची जी गोष्ट आहे ती सर्वांनी अगदी आनंदाने सांगितली की ही बॅच कशी होती. किंवा आमचे निकम सर होते, तर निकम सर आमचे 8वीचे पहिले क्लास टीचर होते, आता ते सध्या मुख्याध्यापक आहेत नागेश्वर हायस्कूलला. त्याचबरोबर सर्वच शिक्षकांनी आपलं आपलं थोडं थोडं का असं मनोगत व्यक्त केलं आणि सर्वांनीच आम्हाला आमच्या या बॅच विषयी बरीचशी माहिती दिली. बऱ्याच मुलांची नावं अजूनही तोंडपाठ होती सर्वांना. बरेचसे पाटील सर असतील, मी आता नावं सर्वांची घेऊ शकत नाही, पण मराठी शाळेतली ही आणि हायस्कूलचे ही सर्व शिक्षकांनी इथं आपलं मनोगत व्यक्त केलं होतं. त्याचबरोबर मी आवर्जून सांगेन की पाडी मॅडम खूप लांबून आल्या होत्या, त्यांचं गाव नंदुरबार आहे, तिकडूनही आल्या होत्या आणि याच्यामध्ये बरेचसे शिक्षक सध्या आपल्यामध्ये नाही आहेत. कार्यक्रमाची धुरा थोडीशी माझ्याकडेच दिली गेली होती. त्याच्यासोबत माझे काही फ्रेंड, मित्रमैत्रिणी, त्यांनीही आपलं मनोगत व्यक्त केले, त्यांनीही आपल्या आठवणीला उजाळा दिला. कार्यक्रम जो आमचा झाला त्याच्यामध्ये आम्हाला काही म्हणजे आपल्या हायस्कूलसाठी किंवा काही त्यासाठी आम्ही चेअर्स दिल्या. सर्वांनीच तिथेच पैसे काढून तिथेच गिफ्ट दिलं, 1 डझन चेअर्स. कदाचित पुढे होणाऱ्या ह्याच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आणखी काहीतरी चांगलं देऊ ही अपेक्षा आहे. मी ते फोटो काढला, बट खूपच जास्त लोक होते, त्यामुळे तो फोटो क्लिअर येत नव्हता, त्यामुळे कसं तरी करून मी काढला. पण मुलींचे फोटो जे होते ते अगदी चांगले आलेत. आणि मी ते सर्वच फोटो इथं शो करतोय. मुलांना काही त्या गोष्टीचं नाहीये लेणं देणं, कारण मुलं आम्ही नेहमीच एकत्र असतो आणि नेहमीच आम्ही टूर किंवा जेवण वगैरे आमचं सतत चालू असतं. त्यानंतर खरं तर कार्यक्रमाची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेवण, एवढ्या लांबून आलेल्या लोकांसाठी. तर व्हेज नॉनव्हेज दोन्ही होतं, अगदी मस्तपैकी केलं होतं आपल्या लोकांनी. आणि आपल्या समोरच एक हायस्कूलच्या नवीन हायस्कूल आहे, ते समोरच आपल्या मित्रांचं घर आहे, तर त्यांनीच आपल्यासाठी तिथे थोडंसं अरेंज करून दिली होती. हे काही फोटोज आहेत, त्याच्यामध्ये सर्वच दिसत आहेत.
मला माहित नाही कोण कोण दिसत आहेत, बट ठीक आहे. सर्वांचेच मी फोटो घेण्याचं काय, कुठलाही फोटो मी डिलीट केलेला नाहीये. जेवढे होते तेवढे सगळे फोटो मी याच्यामध्ये ऍड केलेत स्लाइड्समध्ये आणि स्लोमध्ये. आणि ही मुलं आमची जी थोडी थोडी कसं ग्रुप वाईज बसून आपली मौज मजा करत होती. तर या कार्यक्रमाचे सांगता झाल्यानंतर सर्वजण खूप खुश होते आणि सर्वांनीच एन्जॉय केला ह्या गोष्टीचा. तर पुन्हा एकदा आमचं नक्की गेट टुगेदर होईल वयाची थोडीशी 40शी झाल्यानंतर. आणि ही लास्टला जी फलटण म्हणतात, जी फौज होती ती आहे, ज्यांनी ही धुरा सांभाळली ती लोक. स्पेशली त्यांच्यासाठी AI व्हिडिओज बनवून मी ठेवलेत आणि हे व्हिडिओज दाखवलेत. बऱ्याच जणांचे क्लिअर फोटो नव्हते, त्यामुळे काही बनवता आले नाही. सो जवळपास सगळेच फोटो किंवा सगळीच मुलं मी कॅप्चर केलीत आणि त्यांचे स्पेशल नावासोबत मी व्हिडिओज बनवलेत किंवा फोटोज बनवून मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड केले. तर पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच. हा व्हिडिओ नक्की बघा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्याकडे नेहमी ठेवा. थँक्यू व्हेरी मच.